हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? अराईज अकॅडमीच्या माध्यमातून मी आज तुम्हाला व्याकरणातील सगळ्यात महत्त्वाचा घटक संवाद लेखन. या संवाद लेखनासाठी तुम्हाला 5 मार्क्स असतात. मात्र हे संवाद लेखन कसं असतं किंवा ते कशा पद्धतीने करायचं, ते करत असताना आपल्याला काय दक्षता किंवा काळजी घ्यायची, या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती किंवा स्पष्टीकरण आज मी तुम्हाला देणार आहे. संवाद म्हणजे काय की 2 व्यक्ती एकत्र येतात. 2 व्यक्तींमध्ये एखाद्या विशिष्ट विषयावरती चर्चा होते. मग कुठला विशिष्ट विषय? कुठलाही असू शकतो. म्हणजे की तुमच्या शाळेमध्ये कला स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे किंवा आता अॅन्युअल फंक्शन किंवा तुमच्या शाळेमध्ये वृक्षारोपणाचं आयोजन केलेलं आहे किंवा टीचर पेरेंट्स मीटिंग आहे. मग सूचना दिली जाते. मग 2 व्यक्तींमध्ये किंवा 2 विद्यार्थ्यांमध्ये किंवा 2 संभाषण चातुर्य असणाऱ्या व्यक्तींमध्ये जो संवाद लिहिला जातो किंवा जे बोललं जातं त्याला संवाद असं म्हणतात. पण संवाद ज्यावेळी साधला जातो त्यावेळी संवाद साधणाऱ्याकडे काही वैशिष्ट्ये असणं गरजेचं आहे. मग संवाद ज्यावेळी एकमेकांमध्ये घडतो त्यावेळी कोणकोणती वैशिष्ट्ये असणं गरजेचं आहे? तर सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं विवेकशीलता. मग विवेकशीलता कशाला म्हणायचं? मग संवाद जर 2 व्यक्तींमध्ये घडत आहे तर त्या दोन्ही व्यक्ती नम्र असल्या पाहिजेत. एकमेकांचं बोलणं समजून घेतलं पाहिजे. एकमेकांच्या त्या बोलण्याशी परस्पर संवाद साधत असताना काही गोष्टींचं गांभीर्य असणं गरजेचं आहे. नम्रता असावी, विवेकशीलता असावी, दुसऱ्याचं म्हणणं जाणून घ्यावं, दुसऱ्याच्या विचारांचा किंवा मतांचा आदर करणं नितांत गरजेचं असतं. जर समोरच्याला आपण क्रॉस क्वेश्चन केले तर तो संवाद होऊ शकत नाही. सुसंवाद याचा अर्थ 2 व्यक्तींमध्ये घडलेला विशिष्ट कार्यासाठीचा किंवा विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण रीतीचा एक छानसा संवाद होय. म्हणून विवेकशीलता असणं. आता विवेकशीलतेमध्ये कुठले कुठले गुण असणं गरजेचं आहे? जर मी एखाद्या व्यक्तीशी बोलतीये, संवाद साधतीये तर त्या व्यक्तीने अत्यंत नम्रपणे ते ऐकून घेतलं पाहिजे. नम्रपणे ऐकून घेतलं पाहिजे म्हणजे वाकून ऐकून घेतलं पाहिजे का? तर नाही. काय म्हणणं आहे हे व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर त्या व्यक्तीने जो संवाद साधलेला आहे किंवा जो डायलॉग लिहिलेला आहे त्यानंतर त्या व्यक्तीने ते समजून घेऊन त्याच्यावर उत्तर दिलं पाहिजे. काय ग सोनाली, काल तू सरांनी दिलेली सूचना वाचलीस का? हो ग वाचली. का ग तू पण या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेस का? मधु आणि स्मिता या दोघींमध्ये हा संवाद चाललाय. विवेकशीलता. हो ग ऐकलं ना मी, समजलं मला. विचारतेस का? वाचलेस का? हो वाचलंय. तू देखील वाचला असशील ना, तू घेणार आहेस का भाग? म्हणजे अशा प्रकारची अतिशय नम्रपणे विवेकशीलता असणं गरजेचं. त्यानंतर गुणग्राहकता. 2 व्यक्तींमध्ये ज्यावेळी संवाद होतो त्यावेळी गुणग्राहकता असणं देखील गरजेचं आहे. गुण असले तरच. आता नृत्य कला स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे तर वेगवेगळे गुण असणं गरजेचं आहे. नृत्य ही कला जी आहे तर हा एक चांगला गुण आहे. बोलणं, संभाषण कौशल्य हा एक चांगला गुण आहे. वाचन करणं हा संभाषणाचा आणखीन एक गुण आहे. असे प्रत्येकाकडे स्किल असणं गरजेचं आहे. गुणग्राहकता असली तरच संवाद हा व्यवस्थित होऊ शकतो किंवा संवादामध्ये सुसंवादता येऊ शकते. त्यानंतर विश्वासार्हता. ज्यावेळी 2 विशिष्ट व्यक्तींमध्ये संवाद येतो किंवा संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळी विश्वासार्हता म्हणजे विश्वसनीयता, विश्वास असणं नितांत गरजेचं आहे. काल आमच्या शाळेमध्ये या विषयावरती नृत्यकला असेल किंवा आमच्या शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, या विषयावरती संवाद लेखन करायचं आहे असं सांगण्यात येतं. मग त्यावेळी त्यामध्ये विश्वासार्हता असणे गरजेचे म्हणजे विश्वास. एकमेकांमध्ये विश्वासाचं एक चांगलं घनिष्ठ नातं असणं गरजेचं आहे तरच तिथे सुसंवाद साधू शकतो. जर विश्वासच नसेल, हो का काल सूचना दिली का, ठीक आहे मग बघूया उद्या जाऊन, म्हणजे काय? विश्वास नाही. विश्वासाची कडी मजबूत नसेल, विश्वास नसेल तर हा सुसंवाद होऊ शकत नाही. म्हणून विश्वासार्हता, गुणग्राहकता आणि विवेकशीलता असणं नितांत गरजेचं. त्यानंतरचा महत्वाचा गुण म्हणजे भावनिकता. एकमेकांच्या भावनांशी जिव्हाळ्याचं एक विशिष्ट प्रकारचं नातं सुसंवादामध्ये जमलं पाहिजे.
बघा, आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये मुलाखतीसाठी जातो. एक वेगळं बॉन्डिंग असतं टीचर विद्यार्थी यांच्यामध्ये, त्यानंतर शिक्षक आणि प्रिन्सिपल यांच्यामध्ये एक नातं असतं. त्या नात्यामध्ये भावनिकता असणं गरजेचं आहे. मग दोन मित्रांमध्ये, दोन मैत्रिणींमध्ये ज्यावेळी सुसंवाद साधला जातो त्यावेळी भावनिकतेला खूप महत्वाचं स्थान असतं. तुमच्या भावना ह्या सरळ, निक्षेप आणि व्यवस्थित असाव्यात. एकमेकांविषयीच्या ज्या भावना आहेत त्या स्वच्छ, नितळ पाण्यासारख्या असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, मला असं इथे म्हणायचं आहे किंवा इथे मला असं नमूद करायचं आहे की ह्या भावनिकतेमुळे सुसंवाद किंवा भावनिक जवळीकतेमुळे सुसंवाद अतिशय उत्तम आणि छान साधला जाऊ शकतो. त्यानंतर अनाग्राही वृत्ती, कुठल्याही प्रकारचा आग्रह हा सुसंवाद साधत असताना करू नये. उदाहरणार्थ मीनल आणि मधु, नदीच्या पाणी प्रदूषणाच्या संदर्भामध्ये तुम्हाला सुसंवाद साधायचा आहे. काय ग मीनल, कशी आहेस? काल अगं आमच्या एरियामध्ये एक नदी आहे आणि या नदीमध्ये खूप पाणी आहे, पण या पाण्यामध्ये कचरा, घाण किंवा हे पाणी खूप गढूळ झालेलं दिसून येतं. या विषयावरती काय करायचंय की ती नदी स्वच्छ कशी आणि कशी ठेवता येईल, पाणी प्रदूषण कसं होणार नाही किंवा नदीची काळजी आपण कशी घ्यायची, या संदर्भामध्ये आपल्याला इथे सुसंवाद आहे. तर मीनल आणि मधु, मीनल कशी आहेस? काल तू सूचना वाचली नाहीस का? काल एक सूचना दिली होती, पाणी प्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही काय दक्षता घ्याल? हो ग, वाचली मी सूचना ती. मीनल म्हणते मधुला, मधु म्हणते मीनलला. दोघींमध्ये सुसंवादाला सुरुवात झालेली आहे. आणि मग बघा, कशी विश्वसनीयता, कशी विनयशीलता, कशी विश्वासार्हता, कशी गुणग्राहकता, कशी भावनिकता आणि अनाग्राही वृत्ती आणि रसिक वृत्ती यामध्ये कसा कसा बदल होत चाललेला आहे तो आपण प्रत्यक्ष डायलॉगच्या माध्यमातून पाहूया. मीनल, हो ग, जर आपण या नदीची काळजी घेतली नाही तर निश्चितच भविष्यात आपल्याला अनेक परिणामांना सामोरं जावं. मधु, हो, काळजी तर घेतलीच पाहिजे, पण काय करावं लागेल ग? हो, काय करावं लागेल म्हणजे काय? अगं इथे सूचना, मधु, सूचना द्याव्या लागतील की नदीच्या पाण्यामध्ये निर्माल्य टाकू नका, नदीच्या पाण्यामध्ये कचरा टाकू नका, नदीच्या पाण्यामध्ये खरकट उष्ट अन्न टाकू नका. या सगळ्या गोष्टींमुळे पाणी दूषित होते. बर, दुसरी गोष्ट म्हणजे आजूबाजूला जे कारखाने आहेत, तळेगाव इंडस्ट्री एरिया असेल, इंद्रायणी नदीच्या पाण्यामध्ये खूप इंडस्ट्री एरियाचं पाणी किंवा कारखान्याचं घाणेरडं पाणी सोडलं जाते. त्यामुळे पाणी दूषित होते. कित्येक मासे देखील मेलेले आहेत, हे आपण न्यूजपेपरमध्ये किंवा वृत्तपत्रामध्ये वाचलेलं आहे. मधु, अगं हे असं वारंवार चालत राहिलं तर आपण पर्यावरणाचा समतोल कसा राखणार? मीनल, हो ग, मला सुद्धा हा प्रश्न उपस्थित करावासा वाटतो की हे असंच वारंवार चालत राहिलं तर हे प्रदूषण सातत्याने चालूच राहील. मग यासाठी तू काय सुचवू इच्छिते? तर बघ, मी एक कॅम्प आयोजित करणार आहे. या कॅम्पच्या माध्यमातून आम्ही गावामध्ये जनजागृतीसाठी बोर्ड लावून घोषणा देत नदीचे पाणी प्रदूषण बचाव पथक अशा पद्धतीने आम्ही काही सूचना देणार आहोत की नदीच्या पाण्यामध्ये कारखान्याचं पाणी देऊ नका. यासाठी आम्ही त्या इंडस्ट्रीला किंवा त्या कारखानदारांना पत्र देखील देणार आहोत. शाळेच्या माध्यमातून किंवा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा एक विशिष्ट प्रकारचा लढा. इथे आम्ही कोणाशीही कसलाही वादविवाद घालणार नाही, पण निश्चितच याचा चांगला परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढे मीनल म्हणते, हो ग, तू सुचवलेला उपाय खरंच उत्तम आहे, पण ते आपलं ऐकतील का? अगं ऐको किंवा न ऐको, त्यांना चांगलं सांगणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याचबरोबर हे दूषित पाण्याचं दूषितीकरण होणं ही एक होऊ न देणं ही काळाची एक गरज आहे. भविष्यात आपलंच आरोग्य अडचणीमध्ये येऊ शकतं. बघ, कोरोनाच्या कालावधीमध्ये बघ, सगळ्यांनी काय केलं, बेशुमार झाडं तोडत सुटले. पण आत्ता सिलेंडरच्या अभावामुळे कित्येक लोकांना पहिल्या पायरीवरती आपला जीव गमवावा लागला. ही वाईटच गोष्ट आहे की नाही? अशा काही गोष्टी उदाहरणादाखल त्यांना देऊन आपण काय करू शकतो की आपल्या या पर्यावरणाच्या समतोलाविषयी माहिती देऊ शकतो. कोरोनामध्ये सगळ्यांचं लाईफ स्ट्रगलमध्ये गेलं होतं.
त्यावेळी सगळ्यांनी सफरिंग केलं. हे करत असताना कोणकोणत्या समस्यांना त्यांना सामोरं जावं लागलं, या समस्या त्यांच्या समोर आल्या की आपोआपच लोक सुधारतील. बघ, मला हे देखील सांगावंसं वाटतं की आपण इंडस्ट्रीला पत्र देऊया. त्यानंतर नदीच्या कडेला 2-2 तास काही विद्यार्थी उभे राहतील आणि ते देखील नदीच्या पाण्यात निर्माल्य टाकू नका, कचरा टाकू नका, घाण टाकू नका, अशा प्रकारच्या सूचना देतील. 100 लोकांमध्ये 10 लोकांनी ऐकलं तरी सुद्धा आपल्या नदीच्या पाणी प्रदूषणाच्या पातळीमध्ये आपल्याला कमतरता घडवून आणता येईल. ह्या सगळ्या गोष्टी भावनिकतेशी निगडीत असलेल्या दिसून येतात, गुणग्राहकतेशी निगडीत असलेल्या दिसून येतात, विवेकशीलतेशी निगडीत असलेल्या दिसून येतात. अनाग्राही वृत्ती म्हणजे आग्रह करायचा नाही, हे असंच झालं पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे, या गोष्टी अशा होऊ शकत नाही. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आग्रहाची वृत्ती पकडायची नाही किंवा धरायची नाही. त्यानंतर स्वागतशील रसिक वृत्ती. ज्यावेळी रसिक श्रोत्यांशी तुम्ही संपर्क साधत आहात, एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहात, संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहात, त्यावेळी तुमच्याकडे स्वागतशील आणि रसिक वृत्ती असणं गरजेचं आहे. रसिक वृत्तीमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये सामोपचारानं उतरलं पाहिजे. फक्त उतरून चालणार नाही, तर तुमचा संवाद हा प्रभावी असणं गरजेचं आहे. तुमच्या संवाद लेखनाची भाषा प्रमाणबोली भाषा म्हणजे शुद्ध मराठी असणं गरजेचं आहे. लिहित असताना तुम्ही व्याकरणिक मिस्टेक करता कामा नयेत. काना, मात्रा, वेलांटी, उकार याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या चुका करता कामा नये. त्याचबरोबर डायलॉग ज्यावेळी लिहिले जातात किंवा संवाद लिहिले जातात, त्यावेळी जे पात्र आहेत 2, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विस्कळीतपणा नको. जो संवाद लिहिलेला आहे त्या संवादामध्ये सुसूत्रता, सुस्पष्टता, नियोजनबद्धता असणं नितांत गरजेचं असलेलं दिसून येतं. स्वागतशील रसिक वृत्ती असेल तर सहज सुसंवाद साधला जाऊ शकतो. 2 व्यक्तींमध्ये जो घडून येतो तो सुसंवाद आहे. यानंतर मग आपण हे पाहतोय की संवाद कोण होते. 2 व्यक्तींमध्ये मधु आणि मिनल यांच्यामध्ये संवाद आहे. मग संवादाचा स्पष्ट विषय कुठला आहे, संवाद कशा पद्धतीचा आहे. आता एक एक्झाम्पल सांगते. वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन. मग ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. येणार आहे, सुस्पष्टता आहे. त्यानंतर वय, लिंग, व्यवसाय आणि भाषा. वय, सुसंवाद साधणाऱ्या व्यक्तींचं वय काय आहे, त्यांचं लिंग, त्यांचे व्यवसाय आणि त्यांची भाषा. भाषा ही प्रमाण बोली भाषा असली पाहिजे. भाषेमध्ये सुस्पष्टता असणं गरजेचं आहे. भाषा ही सुवाच्य असली पाहिजे. अस्खलित भाषा, असभ्य भाषा, अडाणी शब्द किंवा ग्रामीण भाषेतील शब्द वापरायचे नाहीत. प्रमाण बोली भाषा असणं नितांत गरजेचं. त्यानंतर संवाद हे सोपे, सरळ, साधे आणि सुटसुटीत असावेत. खूप मोठे, खूप अलंकारिक, खूप वेगळ्या पद्धतीचे संवाद की जे लक्षात येत नाहीत असे संवाद असू नयेत. त्यानंतर संवादाच्या माध्यमातून तुम्हाला संदेश पोहोचवायचा आहे. मग कुठला संदेश पोहोचवायचा आहे की आता पर्यावरणाचा नदीच्या माध्यमातला जो संदेश आहे तो मी पोहोचवणार आहे. तर यामध्ये पाणी प्रदूषण टाळायचं आहे. वृक्ष संवर्धनाचा जर कार्यक्रम असेल तर आपल्याला झाडे लावायची आहेत, झाडे जपायची आहेत, झाडे जोपासायची आहेत आणि झाडं वाढवायची आहेत. संदेश पोहोचवणं नितांत गरजेचं. किंवा आजची तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळत आहे, तर या व्यसनाधीनतेकडे वळणाऱ्या या तरुण पिढीला किंवा विद्यार्थी वर्गाला आपल्याला परावृत्त करायचे असे देखील संवाद असू शकतात. सामाजिक प्रबोधनावरती प्रदूषण पातळीमध्ये वाढ, वॉटर पोल्युशन असू शकतं म्हणजे पाणी प्रदूषण असू शकतं, वायू प्रदूषण असू शकतं, जल प्रदूषण असू शकतं आणि नदीचं प्रदूषण देखील असू शकतं. त्यानंतर कचऱ्यामुळे सुद्धा काय होतंय, अस्वच्छतेमुळे सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आपल्या लक्षात येतात. अस्वच्छतेमुळे आरोग्याला सुद्धा हानी पोहोचत आहे. अशा प्रकारच्या या संदेशामधून देखील आपण विशिष्ट प्रकारच्या विशिष्ट स्थळाच्या ठिकाणी संवाद लिहित आहे आणि आपण महानगरपालिकेला काही सूचना देखील देऊ इच्छितो किंवा आपण घोषवाक्य, ब्रीदवाक्य किंवा जनजागृती काढून किंवा समाजामध्ये आपली रॅली काढून सुद्धा आपण संदेश पोचवू शकतो किंवा 2 संवादांमधून सुद्धा तो संदेश पोचवू शकतो. बोलणं कसं असावं, 2 व्यक्तींमधील बोलणं हे सुस्पष्ट असणं गरजेचं आहे.
ज्याच्यामध्ये भावनिकता, विवेकशीलता, नम्रता, गुणग्राहकता, विश्वासार्हता, अनाग्राही वृत्ती आणि रसिक वृत्ती देखील असणं गरजेचं आहे. त्यानंतर संवाद हा पाल्लाळिक नसावा. पाल्लाळिकता म्हणजे उगीच फापट पसारा, उगीच लांबण लावलेली, बघ ना ग त्या दिवशी असं झालं तसं झालं आणि मग त्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे नदीमध्ये पाणी प्रदूषण होतंय, मग नदीचं पाणी दूषित होतंय, तिथले मासे मरतात, हे होतं ते होतं. पाल्लाळिक अशी लांबण लावणारे कुठल्याही प्रकारचे सुसंवाद नसावेत. संवाद हे स्वच्छ, क्लीन असावेत. संवादाची भाषा प्रमाणबोली भाषा असावी. तुम्हाला साधारणतः हे संवाद लिहित असताना 5 मार्कांसाठी हा संवाद येतो. या संवादामध्ये तुम्हाला संवाद कोणाकोणामध्ये आहेत, मधु आहे की मीनल आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये सुस्पष्टता आहे की नाही हे देखील परीक्षक पाहतात. त्यानंतर वय, लिंग, व्यवसाय आणि भाषा कशी आहे हे पाहिलं जातं. सरळ साधी भाषा असावी, सुटसुटीत असावी, सोपी असावी. भाषेमध्ये कुठेही वेडेवाकडं वळण नसावं. भाषेमध्ये जे शब्द उच्चारले जातात किंवा शब्दांचं जे उच्चारण केलं जातं त्या उच्चारणाला देखील प्राधान्य असलेलं दिसून येतं. त्यानंतर बोलणं, दोघांमधलं जे बोलणं आहे ते स्पष्ट असावं. त्या बोलण्याचा प्रभाव देखील पडावा किंवा त्या डायलॉगचा देखील प्रभाव पडणं गरजेचं असतं. त्यानंतर संवाद हे पाल्हाळिक नसावेत, म्हणजे लांबण लावणारे. उगीच मग आमच्याकडे तळेगावची फॅक्टरी आहे, तो कारखाना आहे, त्या कारखानदारांना आम्ही सांगितलं होतं पण तरी देखील त्या कारखानदारांनी आमचं काहीच ऐकलं नाही, वगैरे 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 वगैरे. एवढा सगळा फापट पसारा किंवा पाल्हाळिकता त्याच्यामध्ये नसावी. मग संवाद हे कसे असावेत त्याचं एक छान उदाहरण मी तुमच्या समोर मांडते. पहिल्यांदा तर मी 4 उदाहरणं दिलेली आहेत की नृत्य कला कार्यक्रमाचं आयोजन आहे, त्यानंतर पाणी प्रदूषणाचा प्रश्न आपण मांडलेला आहे, त्यानंतर कचऱ्याची समस्या मांडलेली आहे, त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरामध्ये काय होत आहे, गीता, मीना किंवा मधु, मीनल यांच्यामध्ये काय संवाद साधायचा आहे किंवा कशा पद्धतीने. काल तू सूचना वाचलीस का, इथून सुरुवात करायची. हॅलो, तू कशी आहेस, बरी आहेस का. तर काल आपल्या शाळेमध्ये अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर मधु, तुला काय वाटतं, गणेशोत्सवानिमित्त नृत्यकलेचं आयोजन. हो ग, खूपच छान उपक्रम आहे हा. या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी निर्माण होऊ शकतात, म्हणजे साहस येतं. त्यानंतर आपल्यामध्ये सभाधीटपणा येऊ शकतो, करेज येऊ शकतं. त्यानंतर डान्सचं, नृत्यकलेला एक प्रेरणा आणि प्रोत्साहन होतं. हो ग, मी भाग घेणार आहे. मधु, तू भाग घेणार आहेस का. हो, निश्चितच. मग काय आहे प्रवेशाची प्रक्रिया. प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्याला एक फॉर्म भरावा लागेल आणि त्याच्यासाठी फक्त 10 रुपये द्यावे लागतील. तर ते 10 रुपये द्यायचे आहेत आणि फॉर्म घ्यायचा आहे. फॉर्ममध्ये माहिती फिलअप केल्यानंतर आपल्याला काय ऑडिशनसाठी बोलवलं जाईल, आपली तयारी करून घेतली जाईल, त्याच्यामध्ये सिलेक्टिव्ह लोकांना निवडलं जाईल आणि मग आपल्याला नृत्यकलेमध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे आणि मगच आपल्याला व्यासपीठ मिळणार आहे. मग आपल्याकडे ते नृत्याचं अंग असणं गरजेचं आहे. हे सगळे गुण पाहिजेत. असे एकमेकांमध्ये सुसंवाद तुम्ही लिहू शकता आणि पुढे जाऊ शकता, 5 मार्क्स मिळवू शकता. पण 5 मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला मराठी उत्तम लिहिणं गरजेचं आहे. 2 व्यक्तींमध्ये जे संवाद आहेत तर प्रत्येक वेळी त्या व्यक्तीचं नाव असणं गरजेचं आहे. 2 व्यक्तींमधला जो संवाद आहे त्याच्यामध्ये सुसंवाद तुम्हाला दाखवता आला पाहिजे, गुणग्राहकता दाखवता आली पाहिजे, विश्वासार्हता, विवेकशीलता, रसिक वृत्ती, त्यानंतर अनाग्राही वृत्ती आणि भावनिकता या सगळ्या गुणांचं तुम्हाला संमिलन करता आलं पाहिजे. आणि संवाद लिहित असताना सरळ, साधे, सोप्या पद्धतीने, सुटसुटीत अशा या पद्धतीमध्ये ते चालले जातील, लिहिले जातील याची दक्षता घ्यायची. काना, मात्रा, वेलंटी, उकार याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल तुम्ही स्वतः करायचे नाहीत. डायलॉग्स लिहित असताना जिथे प्रश्न विचारलेला आहे तिथे प्रश्नचिन्ह, विरामचिन्हांचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. 2 व्यक्तींमध्ये ज्यावेळी संवाद येतात त्यावेळी ते क्लिअर विचारलेले असावे. सुस्पष्टता, नियोजनबद्धता आणि उपक्रमशीलता त्यामध्ये असणं नितांत गरजेचं असतं. तर अशा प्रकारे संवाद लेखनासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये वेगवेगळे विषय विचारले जातात. त्यामध्ये पहिला विषय असेल मधु आणि मीनल यांच्यामध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानिमित्त संवाद. दुसरी गोष्ट की पर्यावरणाच्या संदर्भामध्ये काळजी किंवा दक्षता घेणे या संदर्भाचा संवाद लेखन.
गीता आणि मीना यांच्यामध्ये असेल, सचिन आणि शुभदा यांच्यामध्ये नृत्यकलेच्या संदर्भामधील संवाद असेल, किंवा मनाली आणि अनिता यांच्यामध्ये कचरा निवारणासाठी सुसंवाद, अशा प्रकारचे विषय तुम्हाला एक्झाममध्ये दिले जातात आणि ते विषय लक्षात घेऊन तुम्हाला तुमच्या मनाने डायलॉग तयार करायचे असतात. डायलॉग रायटिंग, जसं इंग्लिशमध्ये तुम्ही डायलॉग रायटिंग करता तसं मराठीमध्ये त्याला संवाद लेखन असं म्हटलं जातं. संवाद हे एकाच व्यक्तीने, दोन व्यक्ती ज्यावेळी एकमेकांशी बोलत असतात, पण एकाच व्यक्तीने तुम्ही ज्यावेळी एक्झामला बसता त्यावेळी ते लिहायचे असतात. बोर्डच्या एक्झामला याच्यासाठी 5 गुण आहेत आणि ते तुम्हाला एवढं सगळं निश्चित ऐकल्यानंतर निश्चितच मिळू शकतात याची मला खात्री आहे, किंवा मी ग्वाही देते. आणि निश्चितच तुम्हाला हे संवाद लेखन समजलं असेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आउट ऑफ मार्क म्हणजे 5 पैकी 5 मार्क घ्यायचेच आहेत. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तो निश्चितच सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.